ओके, तर लास्ट लेक्चरला आपण काय बघितलं? एनीवन? डायजेस्टिव्ह सिस्टीम. ओके, डायजेस्टिव्ह सिस्टीम मधला कोणता पार्ट बघितला आपण? ओके, डायजेस्टिव्ह सिस्टीमचे कुठले म्हणजे ऑर्गन्स कोणते बघितले आपण? लार्ज इंटेस्टाइन, स्मॉल इंटेस्टाइन. ओके, ओके, तर काय बघितलं होतं लास्ट लेक्चरला? स्मॉल इंटेस्टाइन, लार्ज इंटेस्टाइन. ओके, त्याचे जे काही फंक्शन्स आहेत ते. ओके, तर बघा आजच्या लेक्चरला आपण काय बघतोय? पॅनक्रियाज, ज्या काही ऍक्सेसरी ग्लँड्स आहेत हा, तर त्या 2 ग्लँड्सचा स्टडी आपण आजच्या लेक्चरला करणार आहे. ओके, माझा आवाज क्लिअर येतोय का? येस मॅम. येस. ओके, तर बघा पॅनक्रियाज काय आहे? येलोइश ग्रे कलर्ड ग्लँड आहे. ओके, त्याचा जो काही सुरुवातीला अपीरियन्स आहे तर तो सुरुवातीला सांगितलाय ते कशा कलर मध्ये असते? येलोइश ग्रे कलर्ड ग्लँड आहे. त्याचं रिजन बघा, लोकेशन ते कुठे सिच्युएटेड आहे? तर इपिगॅस्ट्रिक अँड द लेफ्ट हायपोकॉन्ड्रियाटिक रिजन. हा, हायपोकॉन्ड्रियाटिक रिजन जे आहे कुठे असतं? ते ऍब्डॉमिनल कॅव्हिटी मध्ये. तर तिथे बघा ते प्रेझेंट आहे. अजून त्याचं स्पेसिफिक लोकेशन सांगू शकतोय, तर ते कुठे? फर्स्ट अँड सेकंड लुंबार व्हर्टिब्रा, तर त्या लेवलला ते आहे पॅनक्रियाज. बघा त्याचा कलर कसा आहे? येलोइश ग्रे कलर आहे, बट त्याचं लोकेशन सांगितलेलं आहे त्याच्यानंतर. ते कुठे सिच्युएटेड आहे? तर इपिगॅस्ट्रिक अँड द लेफ्ट हायपोकॉन्ड्रियाटिक रिजन ऑफ ऍब्डॉमिनल कॅव्हिटी. ओके, तिथे आहे. त्याचं अजून स्पेसिफिकली लोकेशन म्हटलं तर काय? फर्स्ट अँड सेकंड लुंबार व्हर्टिब्राला. त्याच्यानंतर बघा त्याचं मेजरमेंट म्हणजे त्याची लेंथ सांगितलेली आहे 12 to 15 सेंटीमीटर लॉंग ते पॅनक्रियाज आहे, विथ अ ब्रॉड हेड.
त्याचं जे काही वरचा पोर्शन आहे हेड, तर ते कुठे सिच्युएटेड आहे? इन द कर्व ऑफ डिओडिनम. द मिडल पार्ट ऑफ द बॉडी विच इज सिच्युएटेड बिहाइंड द स्टमक. जो मिडल पार्ट आहे तर त्याचा हेड आणि बॉडी असे दोन पार्ट्स पडतात. ओके, तर असे जे काही दोन पार्ट्स पडतात तर ते पार्ट्स तर त्यांनी त्याच्यानुसार सांगितलेलं आहे हेड जे आहे तर ते कुठे आहे? कर्व ऑफ डिओडिनम. आणि जो मिडल पार्ट आहे म्हणजेच काय बॉडी, तर तो कुठे सिच्युएटेड आहे? बिहाइंड द स्टमक. ओके, त्याच्यानंतर त्याची जी टेल आहे तर ती टॅपिंग टेल रिचिंग टू द स्प्लीन ऑन द लेफ्ट साइड. तर स्प्लीनच्या लेफ्ट साइडला आहे ते. इट इज कंपाऊंड ग्लँड विच इज कंपोज्ड ऑफ लार्ज नंबर ऑफ लोब्युल्स. त्याच्यामध्ये काय लोब्युल्स आहेत लार्ज नंबर ऑफ, आणि प्रत्येक लोब्युल मध्ये प्रत्येक लोब्युल जे आहे तर ते कशाने कंपोज झालेला आहे? तर मेनी अल्व्हिओलायनी. अल्व्हिओलाय मध्ये विच कन्सिस्टिंग ऑफ द सेक्रेटरी सेल. तर त्या अल्व्हिओलाय मध्ये काय आहेत? तर सेक्रेटरी सेल्स आहेत. द लोब्युल पोर्स इट्स सिक्रेशन अँड थ्रू द टायनी डक्ट into the pancreatic duct. तर त्याच्यामध्ये काय असतात? लोब्युल्स मध्ये सिक्रेशन्स असतात आणि ते कुठे? टायनी डक्ट into the pancreatic duct मध्ये. आपण जे ऑलरेडी ते दोन डक्ट कंबाईन होतात असं बघितलं होतं. तर ती जी डक्ट आहे तर त्याच्यामध्ये हे सिक्रेशन्स आहेत आणि ते एक्सटेंड होतात the whole length of the gland, finally poured the secretion into the duodenum. तर त्या pancreatic duct मधून ते जे सिक्रेशन्स आहेत तर ते कुठे जातात? डिओडिनमला. त्याच्यानंतर बघा जे पॅनक्रियाटिक डक्ट जे आहे बिफोर पोरिंग इट्स कंटेंट इन टू द डिओडिनम, तर ते जे काही सिक्रेशन्स आहे तर ते त्या डिओडिनम मध्ये पोर करणं म्हणजे काय? तर तिथे ट्रान्समिट करायच्या अगोदर ते काय होतात? जॉईन विथ अ कॉमन बाईल डक्ट. जी बाईल डक्ट आहे तर ती कुठून येत असते? लिव्हर पासून. तर त्याच्यासोबत ती काय होते? जॉईन होती. द युनियन ऑफ दिस डक्ट म्हणजेच काय? तर दोन्ही एकत्र झालेले आहेत डक्ट which form the dilated portion which is called as ampulla of water. तर त्याच्यामध्ये पोर्शन तयार होतो आणि त्याला काय म्हणायचं? तर ampulla of water. आता या ampulla of water ची ओपनिंग जी आहे डिओडिनम मध्ये which is controlled by the sphincter of OD. तर ते कोण कंट्रोल करतं? तर OD हे स्फिंक्टर्स ऑलरेडी बघितले होते आपण, हे शॉर्ट मध्ये बघितलं होतं. तर ते स्फिंक्टर्स OD जे काय करतात? ते कंट्रोल करतात. कंट्रोल करतात म्हणजे काय? क्लोजिंग आणि ओपनिंग हे या स्फिंक्टरवर डिपेंड असतं. म्हणजे ते क्लोज होणं आणि ओपन होणं हे ओडी हे स्फिंक्टर्स करतात. समटाइम्स कॉमन बाईल डक्ट अँड पॅनक्रियाटिक डक्ट ओपन सेपरेटली इनटू द डिओडिनम. तर बघा आपण आता काय बघितलं? जे पॅनक्रियाटिक डक्ट आणि हे जे बाईलचं डक्ट आहे तर ते दोन्ही काय होतात? मिक्स होतात आणि डिओडिनम मध्ये ओपन होतात. बट काही वेळेस काय होतं? समटाइम हे जे कॉमन बाईल डक्ट आणि पॅनक्रियाटिक डक्ट जे आहे तर ते ओपन करतं, सेपरेटली ओपन होतं डिओडिनम मध्ये. द लोब्युल्स आर सेपरेटेड बाय द डेलिकेट कनेक्टिव्ह टिश्यू नेटवर्क. तर ते जे लोब्युल्स आहेत तर ते सेपरेट होतात कसे? बाय द डेलिकेट कनेक्टिव्ह टिश्यू नेटवर्क एक असतो त्याच्याने ते दोन्ही सेपरेट होतात. इन दिस कनेक्टिव्ह टिश्यू between the alveoli are found small groups of specialized cells. ओके, तर त्या कनेक्टिव्ह टिश्यू मध्ये काय असतात? अल्व्हिओलाई मध्ये स्मॉल ग्रुप स्पेशलाइज्ड सेल्स असतात. दिस आर डिस्क्राइब्ड ॲज, त्याला काय म्हणू शकतो? इस्लेट्स ऑफ लँगरहॅन्स. त्याला काय म्हणतो आपण? इस्लेट्स ऑफ लँगरहॅन्स म्हणतो. आणि दे कन्स्टिट्यूट द एंडोक्राइन पार्ट ऑफ ग्लँड. तर त्याच्यामध्ये काय असतं? एंडोक्राइन पार्ट जो ग्लँडचा आहे इथे असतो. त्याच्यानंतर त्या एंडोक्राइन ग्लँड जे आहे तर त्या काय करतात? सिक्रेट बघा हार्मोन्स. कुठले हार्मोन्स? इन्सुलिन आणि ग्लुकागॉन. दॅट डायरेक्टली पोर्ड इनटू द ब्लड. आता हे इन्सुलिन बद्दल काही आयडिया माहितीये का कुणाला? काही इन्सुलिन आणि ग्लुकागॉन. इन्सुलिन कुणालाच माहित नाही का? कुणालाच याच्याबद्दल आयडिया नाही? डायबेटिक पेशंट मध्ये असतं हे. इन्सुलिन शुगर साठी शुगर साठी दिलं जातं. ओके ओके, तर बघा हे इन्सुलिन जे आहे तर ते इन्सुलिन कशा, जो आपला काय असतो बॉडीमध्ये एक हार्मोन असतो
कुठून? एंडोक्राइन ग्लँड मधून हे काय होत असतात? सिक्रेट होत असतात, इन्सुलिन आणि ग्लुकेगॉन. तर इन्सुलिन मेनली काय वर्क करतं बघा, तर आपली जी शुगर लेवल आहे तर ती शुगर लेवल मेंटेन करण्याचं काम करतं. म्हणजे शुगर जर लेवल वाढलेली असेल तर हे इन्सुलिन काय करतं, इन्सुलिन हार्मोन ती मेंटेन करतं, म्हणजेच काय कमी करतं. जर शुगर लेवल हाय झालेली असेल तर ती कमी करण्याचं काम हे इन्सुलिन करतं. बट डायबेटिक पेशंट मध्ये काय झालं असतं, या इन्सुलिनचं फंक्शन जे आहे, हा शुगरचे पेशंट आपण म्हणतो डायबेटीज, तर त्या पेशंट मध्ये या इन्सुलिनची लेवल काय झाली असते, म्हणजे हे डिफेक्टिव्ह झालेलं असतं पूर्ण त्याचं फंक्शन. त्याच्यामुळे त्यांना काय दिलं जातं, एक्सटर्नली इन्सुलिन प्रोव्हाइड केलं जातं. आणि ते इन्सुलिन काय करतं, मग शुगरची लेवल जी आहे ती मेंटेन ठेवतं. ओके. आणि ग्लुकेगॉन काय करतं, तर ग्लुकेगॉन हा हार्मोन आहे, तर कमी झालेली शुगर काय करते, हे वाढवतं. ओके. तर इन्सुलिनचे हे ग्लुकेगॉन काय अपोजिट आहे. समजलं का हार्मोन्स हे दोन? Yes, ma'am. काय समजलंय का? कुणाला काही डाऊट ते इन्सुलिन आणि ग्लुकेगॉन मध्ये? No, ma'am. ओके. तर बघा हे जे त्याच्यामध्ये एंडोक्राइन पार्ट जो असतो ग्लँड, आणि ते हार्मोन्स काय करतात, सिक्रेट करतात, कुठले? इन्सुलिन आणि ग्लुकेगॉन, आणि ते डायरेक्टली कुठे पोर होतात, ब्लड मध्ये. ओके. तर हे जे इस्लेट्स ऑफ लँगरहॅन्स जे आहे बघा, इन्सुलिन कधी पण म्हणजे पॅनक्रियास मध्ये इस्लेट्स ऑफ लँगरहॅन्स ह्या काय असतात, सेल्स असतात, त्याच्यातल्या बीटा सेल्स असतात. तर त्या बीटा सेल्स हे सगळं त्यांचं फंक्शन आहे, म्हणजे इन्सुलिन सिक्रिशन. ओके. त्यातल्या स्पेसिफिकली म्हणजे रेग्युलेट करण्याचं काम त्या करतात. ओके. आणि ग्लँड्स, एंडोक्राइन ग्लँड मधून सिक्रेट होतात हार्मोन्स. त्याच्यानंतर बघा या पॅनक्रियाचं फंक्शन काय, आता पॅनक्रियाटिक ग्लँड आपण बघतोय, तर त्याचं फंक्शन काय आहे. पॅनक्रियास बघा काय आहे, बोथ एक्झोक्राइन अँड द एंडोक्राइन ग्लँड. तर ही काय आहे, एक्झोक्राइन ग्लँड आहे प्लस एंडोक्राइन ग्लँड आहे, दोन्हीही ग्लँड कॉमन आहे पॅनक्रियाचे आहे. तर बघा एक्झोक्राइन सिक्रेशन ऑफ ग्लँड इज पॅनक्रियाटिक ज्यूस दॅट इज पोर्ड इनटू द डिओडिनम. आणि बघा पॅनक्रियाटिक ज्यूस जो आहे, आता बघा ही डायजेशन मध्ये पॅनक्रियास, आपण आता म्हटलं एक्झोक्राइन आणि एंडोक्राइन टाईपची ग्लँड आहे, तर ते कसं म्हणू शकतो आपण, तर बघा हे तर काय त्याचं फंक्शन नुसार ते काय डिफरंट आहे. आता पॅनक्रियाटिक ज्यूस जो आहे तर त्याच्यासाठी ही काय आहे, एक्झोक्राइन ग्लँड आहे, का तर सिक्रेशन होत आहे तिथून. आणि एंडोक्राइन ग्लँड का म्हटलंय, तर हार्मोन्सचं जे काही सिक्रेशन आहे तर ते ह्याच्या थ्रू होतं पॅनक्रियास, तर तेव्हा ती कशी म्हणायची, एंडोक्राइन ग्लँडशी रिलेटेड आहे. तर बघा एक्झोक्राइन सिक्रेशन होतं ग्लँडचं, कुठलं पॅनक्रियाटिक ज्यूस, तर ते कुठे ट्रान्समिट होतं, पोर होतं डिओडिनम मध्ये. तर त्या पॅनक्रियाटिक ज्यूस मध्ये काही एन्झाईम्स असतात, त्या एन्झाईम्स काय करतात, डायजेस्ट करतात कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स आणि फॅट्स. ओके. तर त्या पॅनक्रियाटिक ज्यूसचं कंपोजिशन काय बघा, वॉटर, त्याच्यानंतर मिनरल सॉल्ट, ट्रिप्सिनोजन. ओके. आणि किमोट्रिप्सिनोजन, किमोट्रिप्सिनोजन, अमायलेज, लायपेज या काय आहेत, तर एन्झाईम्स आहेत. आणि याचा पीएच जो आहे पॅनक्रियाटिक ज्यूसचा, तर तो बघा किती आहे, 8 to 8.4. हा पीएच कसा आहे, Basic. ओके. हा, तर पॅनक्रियाटिक ज्यूसचा पीएच हा बेसिक आहे, रेंज काय आहे, 8 to 8.4. तर बघा किती असतो तो, 600 to 800 ml पॅनक्रियाटिक ज्यूस हा प्रोड्यूस होतो पर डे ला. किती, 600 to 800 ml. त्याच्यानंतर बघा द एंट्री ऑफ ऍसिडिक चाईम. ऍसिडिक चाईम म्हणजे काय, जे स्टमक मध्ये बघा आपण जे फूड इंटेक घेतला, ओके, तर तो जो फूड इंटेक घेतलेला आहे, तर तो काय होतो, स्टमक मध्ये एंटर होतो थ्रू द डायजेशन. तर त्यावेळेस तो काय होतो, ऍसिडिक होतो. तिथे काय आहे, ऍसिडिक पीएच आहे, ऍसिड म्हणजे गॅस्ट्रिक सिक्रेशन्स तिथे होतात, आणि ते काय होतं, ऍसिडिक चाईम होतो. मग त्या ऍसिडिक चाईम जेव्हा डिओडिनम मध्ये येणार आहे, तर त्यावेळेस काय होतं, which stimulates the intestinal wall to secrete the hormones. तर त्यावेळेस काय होतं, हार्मोन्सचं सिक्रेशन त्यावेळेस स्टार्ट होतं. आणि अजून काय सिक्रेट होतं बघा, कोलेसायटोकायनिन, त्याच्यानंतर पॅनक्रिओझायमिन,
हे जे सिक्रेट झाले ते काय करतात, विच टर्न स्टिम्युलेट द सिक्रेशन ऑफ पॅनक्रियाटिक ज्यूस. तर पॅनक्रियाटिक ज्यूस सिक्रेशन होण्यासाठी हे स्टिम्युलेट करतात या एन्झाईम. कोलेसाइटोकायनिन आणि पॅनक्रिओझायमिन या स्टिम्युलेट करतात पॅनक्रियाटिक ज्यूसचं सिक्रेशन होण्यासाठी. त्याच्यानंतर बघा हार्मोन विच इज सिक्रेटेड बाय द इस्लेट्स ऑफ लँगरहॅम. ते ऑलरेडी बघितलं होतं, इन्सुलिन आणि ग्लुकॅगॉन ह्या सिक्रेट होतात. ते कोणाकडे असतं कंट्रोल, पॅनक्रियाटिक ग्लँड्स थ्रूच असतात त्या सगळ्या. ओके, पॅनक्रियास समजलंय का? पॅनक्रियाटिक समजलंय का सगळ्यांना? गिव्ह रिस्पॉन्स. येस मॅम. बाकीच्यांना रिस्पॉन्स देऊ वाटत नाही का? समजतच नाहीये. फक्त ठरलेले 2-3 जण रिस्पॉन्ड करतात. हा, रोल नंबर 16. येस मॅम. पॅनक्रियाटिक ग्लँड समजली का तुम्हाला? मग पहिली स्लाइड जरा समजली नाही, रिपीट करता का? काय समजलं नाही त्यातलं? हा, गुंड प्रतीक्षा, यातलं काय समजलं नाही? म्हणजे जरा कन्फ्युज झाल्यासारखं होतंय ह्याच्यात. ओके, तर आपण हे रिपीट करूयात, बट सगळं झाल्यानंतर सगळंच एकदा मी तुम्हाला रिपीट करते. ओके, आपण पुढचा पॉइंट घेऊयात, लिव्हर. त्याच्यानंतर लिव्हर हा पॉइंट झाल्यानंतर आपण सगळं रिपीट करूयात. ओके, समजलं नसेल तर असं सांगत चला. तर बघा, लिव्हर काय आहे? लार्जेस्ट ग्लँड आहे बॉडी मधली. ओके, हा MCQ असतो, विच इज द लार्जेस्ट ग्लँड इन द बॉडी. तर याचं लिव्हर हे कधीही म्हणजे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सला सुद्धा बऱ्याच वेळा हा क्वेश्चन विचारला जातो. तर बघा, इट इज अ लार्जेस्ट ग्लँड इन द बॉडी विच इज सिच्युएटेड इन द अप्पर मोस्ट पार्ट ऑफ ॲबडॉमिनल. ॲबडॉमिनल कॅव्हिटीच्या अप्पर मोस्ट पार्टला ते प्रेझेंट असतं. ऑन द राईट साइड बिनिथ द डायफ्रॅगमच्या राईट साइडला. त्याचं वेट किती आहे? 1500 ग्रॅम्स हे त्याचं वेट आहे. त्याचा जो शेप आहे तो कसा आहे बघा, इरेग्युलर शेप आहे. अप्पर सरफेस जो आहे तो कसा आहे? कॉन्व्हेक्स. आणि तो कुठे असतं? लाईज बिनिथ द डायफ्रॅगम. वाईल द अंडर सरफेस इज इरेग्युलर. त्याचा सरफेस कसा आहे? इरेग्युलर आहे. आणि तो कशाच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे? स्टमक, डिओडिनम, राईट कोलिक फ्लेक्चर ऑफ कोलॉन, त्याच्यानंतर पेरिटोनियम. ओके, पेरिटोनियम ही काय कॅव्हिटी आहे. त्याच्यानंतर बघा, हे डिवाइड होतात 2 लोब्स मध्ये, राईट अँड लेफ्ट. Under the surface liver shows the 2 more lobes. Quadrate lobe is the quadrilateral area between the gall bladder and the fossa around the ligament. तर हा काय आहे? तर गॉल ब्लॅडर आणि फोसा जो आहे तर या दोन्ही मधला एरिया आहे. आणि दुसरं जे आहे ते काय? कॉर्डेट लोब. तर ते काय? दुसरं क्वाड्रिलॅटरल एरिया आहे कशामधला? इन्फेरियर व्हेना कावा आणि फोसा फॉर द लिगामेंट व्हेनोसम. ओके, तर पहिल्यांदा काय? 2 लोब्स आहेत, राईट आणि लेफ्ट. परत त्याच्यामध्ये अजून 2 लोब्स आहेत. कुठले कुठले आहेत? तर एक पहिला जो आहे तर क्वाड्रिलेटिकल एरिया जो आहे दोन्ही मधला, तर गॉल ब्लॅडर आणि जे काही फोसा लिगामेंट, गॉल ब्लॅडर अँड द फोसा अराउंड द लिगामेंट या दोन्हीतला. आणि दुसरं कुठलं आहे? तर कॉर्डेट लोब विच इज अनदर quadrilateral area between inferior vena cava and the fossa. या दोन्ही मधला एरिया जो आहे तो सेकंड लोब आहे. त्याच्यानंतर बघा, लिव्हर इज मेड अप ऑफ द लोब्युल्स. लोब्युल्स ते सुद्धा म्हणलेलं आहे, विच इज अ पॉलीहायड्रल इन शेप. तर त्याचा शेप कसा आहे? पॉलीहायड्रल. ओके, आणि इच लोब्युल इज कंपोज्ड ऑफ क्युबॉइडल सेल्स. त्याच्यामध्ये क्युबॉइडल सेल्स आहेत, विच इज अरेंज्ड radially.
radiating from the central vein. Between the two columns of cell there are sinusoids. तर तिथे सायनोसॉइड्स आहेत, त्याच्यामध्ये मिक्सचर कशाचं आहे बघा, ब्लड फ्रॉम द टायनी ब्रांचेस ऑफ पोर्टल व्हेन अँड द हिपॅटिक आर्टरी. त्याच्यानंतर मासेस ऑफ सच सेल्स विच फॉर्म्स द हिपॅटिक लोब्यूल. तर ते त्याचं जे काही डायमीटर आहे तर ते किती आहे 1 mm. आणि ते सेपरेट होतात बघा फ्रॉम द वन अनदर बाय द कनेक्टिव्ह टिश्यू. कनेक्टिव्ह टिश्यूनी हे सुद्धा काय होतात, ते सेपरेट होतात. त्याच्यानंतर बघा ब्रांचेस जे आहेत पोर्टल व्हेन, हिपॅटिक आर्टरी, पोर्टल व्हेन, हिपॅटिक आर्टरी, बाइल डक्ट which is enclosed in a tissue covering which is called as ग्लिसॉन कॅप्सूल. तर या सगळ्याला काय म्हणायचं, ग्लिसॉन कॅप्सूल, जी टिश्यू कव्हरिंग असते त्याच्यावरती, तर त्याला काय म्हणायचं, ग्लिसॉन कॅप्सूल which forms the portal canal and such portal canal is present surrounding the lobules. तर ते पोर्टल कॅनल जे आहे तर ते कुठे प्रेझेंट आहे, या लोब्युल्सच्या सराउंडिंगला. त्याच्यानंतर बघा त्याची फिजिओलॉजी आपल्याला बघायची आहे. तर फिजिओलॉजी मध्ये त्याचे काय बघायचे, आपल्याला लिव्हरचे फंक्शन्स बघायचे. तर हा क्वेश्चन बऱ्याचदा एक्झाम मध्ये विचारलेला गेलेला आहे लास्ट ज्या काही लास्ट इयर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स मध्ये. ओके, तर फिजिओलॉजी जी आहे लिव्हरची तिथे ते तुम्हाला काय लिहावं लागतात, फंक्शन्स जे आहेत लिव्हरचे ते. ओके, तर बघा फर्स्ट फंक्शन आहे सिक्रेशन ऑफ बाईल. तर काय होतं, बाईलचं सिक्रेशन हे लिव्हर थ्रू होत असतं. तर कोण करतं बघा, हिपॅटिक सेल्स ज्या आहेत सिक्रेट द अल्कलाइन फ्लुइड. हिपॅटिक सेल्स म्हणजेच काय, लिव्हरच्या ज्या काही सेल्स आहेत तर त्या सिक्रेट करतात अल्कलाइन फ्लुइड विच इज कॉल्ड ॲज बाईल. त्या अल्कलाइन फ्लुइडला काय म्हणायचं, बाईल. ओके, आणि हे ह्याच्यामध्ये काय असतं आता बाईल मध्ये, इट इज कंपोज्ड ऑफ 90% ऑफ वॉटर. त्याच्यामध्ये 90% वॉटर असतं. त्याच्यानंतर बाईल सॉल्ट असतं. बाईल सॉल्ट मध्ये काय काय असतं, सोडियम ग्लायकोकोलेट अँड द सोडियम टॉराकोलेट. आणि बाईल पिगमेंट असतं. बाईल पिगमेंट मध्ये कुठले कुठले पिगमेंट्स असतात बघा, बिलिरुबिन आणि बिलिवर्डिन हे काय बाईल पिगमेंट आहे. त्याच्यानंतर कोलेस्ट्रॉल आणि म्युसिन हे सगळं काय कंपोजिशन आहे बाईलचं. त्याच्यानंतर बघा बाईल सॉल्ट. बाईल सॉल्ट काय, हेल्पफुल इन डायजेशन अँड द ऍब्सॉर्प्शन ऑफ फॅट. तर ह्याच्यापासून जे मिळणारं बाईल सॉल्ट आहे तर ते कशासाठी आहे, डायजेशन आणि ऍब्सॉर्प्शन साठी. कशाच्या, फॅटच्या. ते काय रिड्यूस करतं बघा, सरफेस टेन्शन ऑफ फॅट. फॅटचं काय, सरफेस टेन्शन रिड्यूस करतं. आणि विच इज हेल्प इन देअर इमल्सिफिकेशन. इमल्सिफिकेशन साठी युज होतो. आणि आरबीसी ह्या डिस्ट्रॉय कुठे होतात, लिव्हर मध्ये होतात आणि स्प्लीन मध्ये होतात. ओके, आणि हिमोग्लोबिन जे आहे आरबीसीचं हे बघा ब्रोकन डाऊन होतं कशामध्ये, ग्लोबिन आणि हिम मध्ये. हे ऑलरेडी आपण हिमोपोएटिक सिस्टीम मध्ये बघितलं होतं. तर ते कुठे होतं, लिव्हर मध्ये. त्याच्यानंतर हिम काय, अगेन ब्रोकन डाऊन इनटू द आयर्न अँड द पॉर्फरिन विच फॉर्म्स द बाईल पिगमेंट लॅटर ऑन. त्याचं काय होतं, बाईल पिगमेंट होतं. हे झालं सिक्रेशन ऑफ बाईल, फर्स्ट फंक्शन. त्याच्यानंतर सेकंड फंक्शन आहे ग्लायकोजेनिक फंक्शन. ग्लायकोजेनिक फंक्शन मध्ये बघा काय, पोर्टल व्हेन जे आहे विच कॅरीज द ब्लड फ्रॉम द डायजेस्टिव्ह ट्रॅक विच कंटेन द ग्लुकोज अँड द अमायनो ऍसिड. तर बघा पोर्टल व्हेन मधून, पोर्टल व्हेन जी आहे तर ती काय करते, ब्लड कॅरी करते फ्रॉम द डायजेस्टिव्ह ट्रॅक अँड विच कंटेन द ग्लुकोज अँड अमायनो ऍसिड. त्याच्यामध्ये काय असतं, ग्लुकोज आणि अमायनो ऍसिड. मग ते कुठे पोर होतं, पोर द ब्लड इन टू द लिव्हर. अँड हिपॅटिक सेल्स ज्या आहेत तर त्या काय करतात, एन्झाईमच्या ऍक्शन थ्रू त्या ग्लुकोजचं कन्व्हर्जन कशामध्ये करतात, ग्लायकोजन मध्ये करतात. आणि त्या काय करतात, स्टोअर करतात लिव्हर मध्ये. बघा हे इम्पॉर्टंट आहे, ग्लुकोजचं कन्व्हर्जन ग्लायकोजन मध्ये होतं आणि ते स्टोअर कुठे केलं जातं, लिव्हर मध्ये होतं. आणि वेन एव्हर देअर इज अ नीड ऑफ एनर्जी, जेव्हा गरज असेल एनर्जीची बॉडीला तर त्यावेळेस त्या हिपॅटिक सेल्स काय करतात, त्या ग्लायकोजनचं कन्व्हर्जन ग्लुकोज मध्ये करतात. आणि काय होतं, ते पुढे पास होतं बॉडी सेल्सला थ्रू द ब्लड सर्क्युलेशन. आणि त्याच्या थ्रू काय होतं, दिस ग्लायकोजेनिक फंक्शन्स हेल्प्स टू मेंटेन द शुगर लेवल कॉन्स्टंट इन द ब्लड. आणि जर शुगर व्यवस्थित असेल, शुगर लेवल जर मेंटेन असेल तर काय होणार आहे, आपल्याला तिथून एनर्जी भेटणार आहे. त्याच्यानंतर थर्ड फंक्शन काय, फॉर्मेशन ऑफ युरिया. तर बघा काय होतं, पोर्टल व्हेन जे आहे
तर ती कॅरी करते ब्लड विच कंटेनिंग अमायनो ऍसिड्स इन द लिव्हर. पोर्टल वेन काय करते बघा, ब्लड विच ज्याच्यामध्ये काय अमायनो ऍसिड आहे तर ते ट्रान्सफर करते लिव्हरला. त्याच्यानंतर हिपॅटिक सेल बाय द ऍक्शन ऑफ दिस एन्झाइम विच कॉजेस द डीअमायनेशन ऑफ अमायनो ऍसिड. तर काय होतं तिथे, डीअमायनेशन होतं त्या अमायनो ऍसिडचं. म्हणजेच काय, तर अमायनो ग्रुप जो आहे हा विच इज अ सेट फ्री विच फॉर्म्स द युरिया. त्याचा काय होतं, युरिया होतो. अँड युरिया इज कॅरीड अवे टू द किडनीज बाय द ब्लड अँड इट इज गिवन आउट ऑफ द बॉडी थ्रू द युरिन. तर युरिन थ्रू ते कसं होतं, एक्सक्रीट होतं. हे सुद्धा युरिया फॉर्म करण्याचं काम सुद्धा या लिव्हरचं आहे. त्याच्यानंतर बघा डिनॅच्युरेशन ऑफ फॅट्स. डिनॅच्युरेशन ऑफ फॅट, तर याच्यामध्ये काय होतं बघा, डायजेस्टिव्ह फॅट जे आहे इन द फॉर्म ऑफ फॅटी ऍसिड अँड ग्लिसरॉल आर ऍब्सॉर्ब इन द सेंट्रल लॅक्ट्युअल डक्ट. त्याचं कन्व्हर्जन होतं आपण बघितलं तर फॅटी ऍसिड आणि ग्लिसरॉल मध्ये. तर ते लॅटरल डक्ट मध्ये जातं. त्याच्यानंतर ते फॅटी ऍसिड आणि ग्लिसरॉल जे आहे अगेन युनाइट टू फॉर्म फॅट. त्याचं परत काय होतं, फॅट होतं. आणि ते फॅट जे आहे इज कॅरीड अवे बाय द ब्लड and which is stored in the different tissue. तर वेगवेगळ्या टिश्यूज मध्ये ते स्टोअर होतं. कशामध्ये, तर सॅच्युरेटेड फॉर्म मध्ये. whenever the energy is needed, जेव्हा एनर्जीची गरज असेल तर त्यावेळेस हे सॅच्युरेटेड स्टोर्ड फॅट जे आहे तर ते कॅरीड होतं कुठे, लिव्हर मध्ये, बाय द ब्लड. अँड देन द हिपॅटिक सेल कॉजेस द desaturation of the fat and which passes to the different tissue for the utilization. ओके, तर जेव्हा गरज असेल तेव्हा काय होतं, ते फॅट पास होतं डिफरंट टिश्यूला युटिलाइज करण्यासाठी. त्याच्यानंतर त्याचे फंक्शन्स काय, अजून काय आहेत बघा, फंक्शन्स रिलेटेड टू ब्लड. ब्लडच्या रिलेटेड काही फंक्शन्स आहेत. तर बघा, फॉर्मेशन ऑफ आरबीसीज इन द फोर्टल लाईफ. फोर्टस मध्ये काय होतं, तर आरबीसीचं फॉर्मेशन लिव्हर मध्ये होत असतं. त्याच्यानंतर डिस्ट्रक्शन ऑफ आरबीसीज विच फॉर्मिंग द बाइल पिगमेंट अँड आयर्न. तर आरबीसीचं डिस्ट्रक्शन जे आहे तर ते कुठे होतं, लिव्हर मध्ये, ऍडल्ट मधलं. ओके, त्याच्यानंतर फॉर्मेशन ऑफ प्लाझ्मा प्रोटीन. प्लाझ्मा प्रोटीन फॉर्म होतात कुठले कुठले, अल्ब्युमिन आणि ग्लोब्युलिन. त्याच्यानंतर फॉर्मेशन ऑफ प्रोथॅम्बिन अँड फायब्रिनोजन. तर हे प्रोथॅम्बिन आणि फायब्रिनोजन कशासाठी रिस्पॉन्सिबल आहेत, फॉर द ब्लड क्लॉटिंग. त्याच्यानंतर फॉर्मेशन ऑफ हिपॅरिन, नॅचरल अँटीकोॲग्युलंट आहे ब्लडचा, तर तो फॉर्म करण्याचं सुद्धा काम कुणाचं आहे, लिव्हरचा. त्याच्यानंतर स्टोरेज ऑफ आयर्न अँड व्हिटॅमिन B12. तर ते सुद्धा आयर्न आणि व्हिटॅमिन B12 चं स्टोरेज सुद्धा लिव्हर कडेच असतं. त्याच्यानंतर बघा, मेंटेनन्स ऑफ बॉडी टेम्परेचर. तर न्यूमेरस केमिकल रिएक्शन होतात कुठे, लिव्हर मध्ये, आणि हीट जनरेट होती विच इज हेल्पफुल फॉर मेंटेनिंग द बॉडी टेम्परेचर. तर अशा पद्धतीने काय होतं, बॉडी टेम्परेचर मेंटेन राहतं. बघा, वेगवेगळ्या रिएक्शन्स होतात लिव्हर मध्ये, त्यावेळेस हीट जनरेट होती आणि ती हीट जनरेट झाली तर ती काय असते, हेल्पफुल ठरते बॉडी टेम्परेचर साठी. त्याच्यानंतर बघा, एक्सक्रीशन ऑफ टॉक्सिक सबस्टन्सेस. तर टॉक्सिक सबस्टन्सेस जे आहेत तर ते एंटर होतात बॉडीमध्ये थ्रू द एलिमेंटरी कॅनल आणि ते काय होतात, डिस्ट्रॉय होतात लिव्हर मध्ये. कुठले कुठले, अल्कोहोल आणि सम ड्रग्स. तर लिव्हर कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे, फॉर द नंबर ऑफ इंटरमिडिएट मेटाबॉलिक रिएक्शन विच इज कॉल्ड ॲज केमिकल फॅक्टरी इन द बॉडी. ओके, तर हे काय झाले, 7 फंक्शन झाले लिव्हरचे. ओके, तर तुम्हाला फर्स्ट इथे कन्फ्युजन झालं होतं तर ते आपण रिपीट घेऊया. तर हे पॅनक्रियास जी ग्लँड आहे तर ती काय आहे, येलोइश ग्रे कलर्ड ग्लँड आहे. ओके, आणि त्याचं लोकेशन सांगितलेलं आहे ते कुठे आहे, इपिगॅस्ट्रिक अँड द लेफ्ट हायपोकॉन्ड्रेटिक रिजन जे आहे ऍब्डॉमिनल कॅव्हिटीचं, तर तिथे ते प्रेझेंट आहे. अजून स्पेसिफिक लोकेशन सांगितलं तर फर्स्ट अँड सेकंड लुंबर वर्टिब्रा. त्याचं जे काही मेजरमेंट आहे तर ते किती आहे, 12 to 15 सेंटीमीटर लॉंग आहे. त्याच्यानंतर त्याचे पार्ट्स असतात बघा, हेड, बॉडी आणि टेल. तर हेड जो आहे तर तो कुठे आहे, विच इज सिच्युएटेड इन द कर्व ऑफ डिओडिनम. आणि मिडल पार्ट म्हणजेच बॉडी कुठे आहे, बिहाइंड द स्टमक. आणि जे टेल आहे तर ती कुठे आहे, स्प्लीनला, स्प्लीनच्या जवळ लेफ्ट साइडला. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काय असतात, नंबर ऑफ लोब्युल्स असतात आणि ते लोब्युल्स मध्ये काय असतं, अल्व्हिओलास प्रेझेंट असतात. त्या अल्व्हिओलामध्ये अजून काय असतं, सिक्रेटरी सेल्स असतात. आता हे लोब्युल्स जे आहे
तर त्याच्यामध्ये काय असतं बघा, विच इज पोर्ट्स इट्स सिक्रेशन्स इंटू द टायनी डक्ट इंटू द पॅनक्रियाटिक डक्ट. तर ते लोब्युल्स मध्ये जे काही सिक्रेशन्स आहेत तर ते कुठे जातं, पॅनक्रियाटिक डक्ट मध्ये जातं आणि ते काय होतं, एक्सटेंड होती होल लेंथ मध्ये ती ग्लँड आणि फायनली ते सिक्रेशन्स डिओडिनमला जातं. पण याच्यामध्ये अजून काय आहे बघा, तर ही पॅनक्रियाटिक डक्ट जी आहे ती आणि जी बाईल डक्ट आहे तर हे काय होतात, एकत्र येतात आणि एकच कंबाईंड डक्ट फॉर्म होते आणि तिथून ते सिक्रेशन डिओडिनमला जातं. पण काही वेळेस काय होतं बघा, कॉमन बाईल डक्ट आणि पॅनक्रियाटिक डक्टचे जे ओपनिंग आहे तर ते सेपरेटली असतात काही केसेसमध्ये. तर त्याला अजून काय असतं बघा, एक स्पिंक्टर्स असतात त्या, जेव्हा ती कंबाईन मध्ये असतात तेव्हा त्या स्पिंक्टर्सला काय म्हणायचं, ओडीडी. आणि जेव्हा ते सेपरेट झाले असतात त्यावेळेस ती कशामुळे जातात, तर कनेक्टिव्ह टिश्यू नेटवर्क असतो. आणि कनेक्टिव्ह टिश्यू जे आहे बिटवीन द अल्व्हिओलाई आर फाउंड स्मॉलर ग्रुप्स ऑफ स्पेशलाइज्ड सेल्स. त्याच्यामध्ये काय असतात, स्पेशलाइज्ड सेल्स असतात आणि त्याला काय म्हणतात, इस्लेट्स ऑफ लँगरहॅन्स. आणि पुन्हा काय होतं बघा, अजून काय असतं, पॅनक्रियाटिक काय एंडोक्राइन ग्लँड म्हणून कन्सिडर केली जाते आणि ते काय सिक्रेट करतात, तर इन्सुलिन आणि ग्लुकॅगॉन. इन्सुलिन हार्मोन जे आहे ते काय करतं, मेंटेन करतं ब्लड शुगर लेवल, म्हणजेच इन्क्रीज झाली असेल तर ती काय करतं, डिक्रीज करतं. ओके ओके. तर आजच्या लेक्चर मध्ये काय काय बघितलं, पॅनक्रियास त्याचे जे काही फंक्शन्स आहेत, लिव्हर बघितली ग्लँड, लिव्हरचं जे काही फिजिओलॉजी, लिव्हरचे फंक्शन, एवढंच आपण आजच्या लेक्चरला बघितलेलं आहे. कुणाला काही डाऊट याच्यामध्ये आता? नो मॅम. नो मॅम. ओके. तर मी लास्ट लेक्चरला रेस्पिरेटरी सिस्टीम तुम्हाला रीड करायला सांगितली होती. ओके, केले का सगळ्यांनी? येस मॅम. सगळ्यांनी? येस मॅम. यस Yes. मॅम. ओके. रोल नंबर 17 गुंड साक्षी. Yes ma'am. येस मॅम. ओके, तर तुम्ही सांगा मेकॅनिझम ऑफ रेस्पिरेशन. एक मिनिट हा मॅम. ठेवायचं आहे मॅडम. हॅलो मॅम. साक्षी, हा मॅम, वॉइस येतोय का? येतोय तुमचा आवाज. हा, respiratory system definition, it consists of lungs and air passageways, pharynx, larynx. मी तुम्हाला काय सांगितलं, मेकॅनिझम ऑफ रेस्पिरेशन. रेस्पिरेटरी जे काही मेकॅनिझम आहे ते सांगा म्हणलं मी तुम्हाला. गुंड साक्षी, येतंय का मेकॅनिझम ऑफ रेस्पिरेशन? हा मॅम, average respiratory rate in a health adult is 12 to 15 breaths per minute. It consists inspiration, expiration, pause, and inspiration is inhalation, expiration, expands thoracic cavity, occurs contraction of intercostal muscle uh, and the diaphragm. Intercostal muscle contract, they elevate the ribs. It expand the lungs and the pressure inside the lungs decreases due to pressure difference between atmospheric and the alveoli. Air flows into lungs
known as inhalation. Rate inspiration last about 2 seconds. Expiration, exhalation, relaxation of a diaphragm decreases the thoracic cavity vertically and relaxing intercostal muscles decreases the thoracic cavity uh, and anteriorly, posteriorly, and laterally decreases the lungs volume. As a result, the pressure inside the lungs increases. Compressed atmospheric pressure, the air is expanded from it. At risk, expiration last about 3 seconds, and it a small passage between two respiration, exchange of gases in the lungs, and it is external respiration, and in the tissue internal respiration. Okay. Bhosle Smita, Yes, ma'am. mechanism of respiration. हाय म्हणजे कॅमेरा ऑन करून सांगू का असं हा सांग. हा कॅमेरा ऑन करायचा. Mechanism of respiration. The respiratory rate in a adult in a healthy adult is 12 to 15 breaths per minute. Each respiration is consists of 3 phases. First one, inhalation, expiration, and third one, pauses. Inhalation. Expansion of thoracic cavity occurs due to contraction of intercostal muscles and diaphragm. When the diaphragm is contracted, it flattens, which increases the vertical diameter of thoracic cavity. And when intercostal muscle is contracted, then intercostal muscles they contracted, then they elevate the ribs. They elevate the ribs and they elevate the ribs. They elevate the ribs and they elevate the ribs. As a result, chest cavity increases anteriorly, posteriorly, and laterally. Anteriorly, posteriorly, and laterally. It expands the lungs and the pressure inside the lungs decreases. Pressure inside the lungs decreases due to pressure difference between environmental and atmospheric and alveoli. The air is the air into from the air from due to pressure difference between atmospheric and alveoli. The air is the air flow into the lungs. It is called inhalation. At rest, inhalation is last about 2 seconds. The second type is exhalation. Relaxation of diaphragm decreases thoracic cavity vertically, and when the relaxation of intercostal muscles decreases thoracic cavity anteriorly, posteriorly, and
anteriorly, posteriorly, and laterally. It decreases the lungs volume, and pressure inside the lungs increases. As a result, pressure inside the lungs increases, and thus the air is expelled, from it. It is called a exhalation. It is called a exhalation or expiration. There is a small pauses. There is a small pauses at rest. The exhalation is last about 3 seconds. Is 3 seconds. There is a small pause between two respiration. The small pause between two respiration. Exchange of gases takes place in the lungs. It called a external respiration, and exchange of gases takes place in the tissue. It is called a internal respiration. External respiration is the it is nothing but the exchange of gases between the exchange of gases between alveoli of the lungs and the blood capillaries. Blood present in the capillaries, pulmonary capillaries. Oxygen is pulmonary capillaries. Oxygen takes by the oxygen takes by the oxygen takes by the oxygen takes by oxygen takes by oxygen takes from the alveolar air and diffuses carbon dioxide into the alveolar air. It is called an exchange of gases. And internal respiration, the exchange of oxygen and carbon dioxide between the systemic capillaries and tissue cells is called a internal respiration. Is called a internal respiration. Then internal respiration, the oxygen is taken by the tissue cells, and carbon dioxide is released into the bloodstream. Okay, good. Roll number 11. Roll number 11, Devkoti Nikita. What is tidal volume? What is tidal volume? Tidal volume. This is the amount of air passing into and out of the Camera on lungs kara camera. during each respiration. Devkoti Nikita, on your camera. Hello, ma'am. हाँ. Hello, ma'am. Hello, ma'am. हाँ, बोला. मॅम माझ्या मोबाईल मध्ये कॅमेरा ऑन होत नाही. एक्झामच्या वेळेस पण असंच होत होतं. मी दुसऱ्या मोबाईलवरून एक्झाम कंडक्ट करते, पण आता दुसरा मोबाईल नाही. ओके. सांगू का मॅम? This is the amount of during each reception, and value is 500 ml. Okay. Sorry, ma'am. ओके, तर टायटल व्हॉल्यूम अजून कोण सांगते? मॅम मी सांगू? हा, लोकरेश्विनी. Yes, ma'am. The Explain. amount of air into and out of the lungs
during each respiration, normal value 500 ml. ओके. ओके, तर अगोदर आपण अटेंडन्स घेऊयात, मग परत आपण रिव्हिजन कंटिन्यू करूयात. गिव्ह मी अटेंडन्स. रोल नंबर 1. ओके. 2. Present, ma'am. 3. Present, ma'am. 4. Present, ma'am. 5. Present, ma'am. 6. Present, ma'am. 7. 8. Present, ma'am. 9. Present, ma'am. 10. Present, ma'am. 11. Present, ma'am. 12. Present. 13. Present. 14. 14. 15. Present, ma'am. 16. Present. 17. Present, ma'am. 18. Present, ma'am. 19. Present, ma'am. 20. Present. 21. 22. Present, ma'am. 23. 24. Present. 25. 26. 27. Roll number 27. 28. Present. 29. 30. Present, ma'am. 31. Present, ma'am. 32. Present, ma'am. 33. Present, ma'am. 4. 35. 36. Present, ma'am. 37. Present, ma'am. 38. Present, ma'am. 39. 40. Roll number 40. 41. Present, ma'am. 42. Ma'am. 43. Roll number 43. 44. 45. 46. Ma'am. 47. 47. 48. Present, ma'am. 49. 49. 50. 51. Present. 52. Present, ma'am. 53. Roll number 53. 54. Present, ma'am. 55. Present, ma'am. 56. Present, ma'am. 57. Present, ma'am. Present, ma'am. 58. Present. 59. Present, ma'am. 60. Present, ma'am. 61. Present, ma'am. 62. Present, ma'am.
Sorry. Present, ma'am. Present. 64. Present. 65. Present. 66. Present. 67. Present. 68. Present, ma'am. ओके. ऍबसेंट नंबर बघा. रोल नंबर 65. तुम्ही सकाळच्या लेक्चरला ऍबसेंट होता का? रोल नंबर 65. होत मॅडम, पण प्रेझेंटेच्या वेळेस कॉल आलता मला. लेक्चर व्यवस्थित अटेंड करत चला. मग होतो पण प्रेझेंट call राहण्याचा आलता काही यूज नाही. तुमचं ऍबसेंटी लागली आहे सकाळच्या लेक्चरला. नेक्स्ट टाइम असं करू नका. रोल नंबर 65. ओके मॅडम. मी नंतर कॉल केले होते ऍबसेंट नंबर, त्यावेळेस तुमचं कॉल चालूच होतं का? हो. असं करू नका. अटेंडन्स तुमची ऍबसेंटी लागते. ऍबसेंटी लागली तर तुमचे परत पुढे खूप अवघड आहे, कारण की एक्झामला तुम्ही इलिजिबल नसता जर कमी अटेंडन्स झाली तर. ओके, तर ऍबसेंट नंबर बघा. रोल नंबर 1, 7, 14, 23, 25, 26, 27, 29, 34, 35, 43, 44, 45, 47, 49, 50 आणि 53. कोण आहे का यातलं प्रेझेंट? हॅलो. ओके. माझा आवाज येतो का तुम्हाला? Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. हा, रोल नंबर 19. Yes, ma'am. What is tidal volume? Tidal volume is amount of air passing into the out of the lungs during each respiration. Normal volume is 500 ml. ओके, आता हेच तुम्ही कॅमेरा ऑन करून सांगा. रोल नंबर 19. मी काय Yes, म्हणलं? ma'am. Yes, ma'am. कॅमेरा ऑन ठेवायचा आणि टायडल व्हॉल्यूम सांगायचं. Okay, ma'am. Hello, ma'am. आवाज येते का? तुमचा आवाज येतोय. Tidal volume is the amount of air passing into and out of the lungs during each respiration. Normal volume is 500 ml. Okay, good. Roll number 2. Yes, ma'am. Explain lungs. Roll number 2. Hi, yes, ma'am. हा, lungs explain करायचे. Okay, ma'am. Hello, ma'am. हा, कॅमेरा ऑन ठेवायचे सगळ्यांना. नाही सांगणार आहे मी. हा, ओके. Hello, ma'am. येते आवाज? हा, तुमचा आवाज येतोय. The lungs are cone-shaped. The lungs are cone-shaped organs present in the thoracic cavity. They are two numbers.
The border inferior end of the lungs is called the base, which is present of the diaphragm, and the superior portion of the lung is called apex, and which present of the level is a clavicle, and the lungs is surrounded by two layers of serous membrane called a pleural membrane. The pleural membrane gives portion to the lungs, and the outer layer, parietal layer, and the inner layer is a visceral layer. And between these two layers, there is a small space called a pleural cavity, and the fluid is present. The pleural cavity. That's it, ma'am. Okay. Okay, you can mute Tanishka. Good. Roll number 28. Yes, ma'am. Tidal volume सांगा. What is tidal volume? Hi, ma'am. Tidal volume. Tidal volume is it is the amount of air it is the passing out and into and out of the lungs. During its respiration, and it is normal volume 500 ml. ओके, तर आपण इथे स्टॉप करूयात. नेक्स्ट लेक्चरला सगळ्यांनी हार्टची अनाटॉमी आणि फिजिओलॉजी जे इंटरनल स्ट्रक्चर आहे, ओके, मग त्यातलं पण मी स्पेसिफिक तुम्हाला सांगते. इंटरनल स्ट्रक्चर ऑफ हार्ट अँड द फ्लो ऑफ ब्लड, तर फ्लो कसा आहे, तर ते दोन्ही पॉइंट्स नेक्स्ट लेक्चरला रीड करून यायचे आहेत. हॅलो, आवाज येतो का? येस मॅम. ओके, नेक्स्ट लेक्चरला हे दोन पॉइंट सगळ्यांनी करून यायचे. हार्टची अनाटॉमी, फिजिओलॉजी आणि म्हणजे त्यातलंच काय इंटरनल स्ट्रक्चर जे आहे आणि फ्लो ब्लडचा कसा होतोय, हे दोन्ही रीड करून ठेवा नेक्स्ट लेक्चरला. ओके मॅम. ओके मॅम. नाउ यू कॅन लीव.